रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. यावेळीची सेटिंग, फळांची ग्रोथ आणि कळी निघण्याचं प्रमाण चांगल्या उत्तम पद्धतीने आहे. आता एका याला जवळपास 3-3, 4-4 सेटिंग झालेले आहेत. काही ठिकाणी फळ तयार होत आहे. कळी चांगल्या पद्धतीचे झाड निघत होते. ड्रॉपिंग कमी झालं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित सुभाष कुंजीर, सासवड या ठिकाणावरून रामा ॲग्रोटेकचे शंभू ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाखाली सीताफळ या प्लॉटसाठी शेतकऱ्यांना आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर शेतकऱ्यांना कसा रिझल्ट आहे ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात. चला तर आपण आज भेटूयात शेतकरी, त्यांची ओळख करून घेऊयात. आज आपण नमस्कार. आपलं नाव सांगा सर. मी अमोल माणिक चाचर, राहणार मावडी कप, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. सर, आपण पहिल्यापासून रामा ॲग्रोटेकचीच प्रोडक्ट वापरलेत, बरोबर आहे? हो. आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत सर्व प्रोडक्ट आपले रामा ॲग्रोटेकचे रामा आहेत. ॲग्रोटेक. मला असं पहिलं विचारायचं आहे की याच्या अगोदर पण तुम्ही प्लॉट केलेले आहेत की बाबा उत्पादन काढलेलं आहे, पण त्यावेळेस आणि आत्ताचं उत्पन्न यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवते? यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. यावेळीची सेटिंग, फळांची ग्रोथ आणि कळी निघण्याचं प्रमाण चांगल्या उत्तम पद्धतीने आहे. ओके. म्हणजे तुम्हाला या खालून काय खत वगैरे भरलंय तुम्ही, शेणखत वगैरे काय नाही, टाकलेलं काही नाही. म्हणजे अजिबात शेणखताचा एकही कण याच्यामध्ये नाहीये अजिबात तुमच्याकडे नाही, आज? आज तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता हे या पद्धतीने आपलं सेटिंग झालेलं आहे प्लॉटला. अजूनही कळी निघतीये, हे पाहू शकता. एका याला जवळपास 3-3, 4-4 सेटिंग झालेले आहेत. काही ठिकाणी फळ तयार होत आहे. सुरुवातीला काय वापरलं बोलले? निमकरंज वापरलं. निमकरण. तुम्हाला काय त्याच्यामध्ये बदल दिसला? त्याच्यातून समाधानकारक मला रिझल्ट आला आणि मग मला तुम्ही दुसरं वाटलं की product बाबा रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वापरावी. वापरावी. त्याच्यानंतर तुम्ही आपलं कोणती फवारणी घेतली होती? म्हणजे मला वाटतं रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो असेल. टीम ग्रो. रामा गोल्ड स्टीम ग्रोची फवारणी घेतली. हा, रामा गोल्ड आणि टीम ग्रोची फवारणी घेतली. ओके. रामा गोल्ड स्टीम ग्रोमध्ये तुम्हाला म्हणजे बदल कशा पद्धतीने दिसला की बाबा तो सांगू इच्छिता तुम्ही शेतकरी मित्रांना की बाबा आज मला बाबा या रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरल्यानंतर हा बदल जाणवलेला, स्टेप बाय स्टेपमध्ये जसा चेंजेस दिसलेला? जेव्हा आता हे उत्पादनं रामा ॲग्रोटेकचे वापरायला लागलो तेव्हापासून झाडाची ग्रोथ, ह्याच्यात मला चांगला बदल दिसायला लागला. ओके. शेंडा निघणे, हे निघणे, म्हणजे असं थोडं फुटवे निघणे, ह्याच्यातून कळी चांगल्या पद्धतीचे झाड निघत होती. म्हणजे कळीचे पण भरपूर स्वरूपात नंतर कळी आपण मला वाटतं वरून रामा मॅजिक आणि स्टीम ग्रोथ फवारणी केली आहे. टीम ग्रो परत रामा मॅजिक आणि स्टीम ग्रोची फवारणी केल्यानंतर आपल्याला कळीमध्ये काय चेंजेस दिसायला लागला किंवा कळी अशी मोठी आणि कळी सेट होण्याचं प्रमाण जास्त होतं आणि कळी. जास्त प्रमाणात कळी निघण्याचं प्रमाण वाढलं प्रमाण कळीचं? निघालं. ड्रॉपिंग वगैरे होत होतं का तसं काय? ड्रॉपिंग कमी झालं. पूर्ण ड्रॉपिंग कमी होतं. आपण त्याला मला वाटतं कॅल्बर वापरलं होतं. कॅल्बर वापरलेलं ड्रॉपिंग कमी होण्यासाठी आणि सायझरची पण फवारणी घेतली. शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटसाठी अमोल चाचर साहेबांच्या प्लॉटसाठी आपण एवढे प्रोडक्ट वापरले होते सुरुवातीपासूनच्या काळामध्ये. त्याच्यामध्ये 05234 पण आपण खालून सोडलेलं होतं. आत्ता आपण सेकंड स्टेजमध्ये पण बघणार आहोत. नेक्स्ट स्टेजला आज आपण त्यांना देतो 06020 आणि रूट मॅजिक हे खालून सोडण्यासाठी आज आपण अमोल चाचर साहेबांना देतोय. आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत की बाबा ह्या 06020चा आपल्याला आलेला काही फरक आहे हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहे. आपले शेतकरी मित्र आहेत, आत्तापर्यंत त्यांना आलेला अनुभव ते त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात की बाबा आत्तापर्यंत कशा पद्धतीने त्यांना बदल दिसतोय शेतामध्ये आपल्या प्लॉटमध्ये. आपण निमकरंज पहिल्यांदा वापरलेलं, त्याच्यानंतर आपण घेतलेलं रामा गोल्ड, रामा मॅजिक वापरलेलं आहे फवारणीमध्ये.
मायक्रोन्यूट्रन 555 खालून आपण सोडलेलं होतं. सायझर 999 वरून फवारणी केलेली आहे. रामा कॅल्बरची एक वरून फवारणी घेतलेली आहे आपण. तर अशा प्रकारे आपला आतापर्यंत रिझल्ट आलेला आहे. इथून पुढं पण कशा पद्धतीने आपल्याला बागेमध्ये चेंज होईल त्या पद्धतीने आपण दुसऱ्या भागामध्ये नंतर हार्वेस्टिंग नंतर आपण बघणारच आहोत. जर तुम्हाला या परिसरामध्ये कुठे औषधं वापरायचे असतील तर नक्कीच संपर्क करा. शंभू ॲग्रो सर्व्हिस सासवड. माझा मोबाईल नंबर आहे 77 45 07 72 92. नमस्कार. रामकृष्ण हरी.